नमस्कार. मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य बाबासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नर जिल्हा नाशिक SYPA CBCS 2020-21 सेमिस्टर थर्ड G2 GG 210 पर्यावरण भूगोल सर्व विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक डॉक्टर उपेंद्र पठाडे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आपण प्रकरण तिसऱ्यामधील जैवविविधता आणि तिचे संवर्धन आणि या प्रकरणातील प्रस्तावना आणि व्याख्या या आधीच्या लेक्चरला पूर्ण केलेली आहे. या लेक्चरमध्ये आज आपण पाहणार आहोत जैवविविधता एक संकल्पना. विद्यार्थी मित्र हो, पृथ्वीची उत्पत्ती झाल्यापासून पृथ्वीवर वातावरण, मृदावरण, जलावरण यांची निर्मिती व जडणघडण होण्यासाठी अब्जावधी वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर साधारणतः 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती झाली असावी असे शास्त्रज्ञ मानतात. आणि त्यामध्ये डार्विन या प्राणीशास्त्रज्ञांच्या म्हणजेच डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांतानुसार एक पेशीयुक्त सजीव पहिल्यांदा या पृथ्वीतलावर निर्माण झाला. आपल्या सभोवतालच्या निसर्गात लाखो प्राणी आणि वनस्पती त्यांच्या प्रजाती आढळतात. ते आकार, प्रकार आणि संरचनेत अत्यधिक वैविध्यपूर्ण आहेत. जैवविविधता हा एक जैविक विविधता या शब्दाचा नवीन आणि संक्षिप्त रूप आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जैवविविधता म्हणजे जिवंत प्राणी जसे की वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांच्या प्रजातींचे समृद्धी जे परस्पर संवादी यंत्रणेसारख्या ठराविक वस्तीत तयार होते. पृथ्वीवर विविध प्रकारचे जीवसमूह आहेत आणि पृथ्वीवर आढळणाऱ्या प्रत्येक वनस्पतीमध्ये विविधता आढळते. या सर्वांचा जैवविविधता या संकल्पनेअंतर्गत अभ्यास केला जातो. जैवविविधता या शब्दाला इंग्रजीमध्ये बायोडायव्हर्सिटी असे म्हणतात. यातील बायो म्हणजे लाईफ आणि डायव्हर्सिटी म्हणजे व्हेरिएशन होय. पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, पाळीव प्राणी, पिके व वृक्ष इत्यादी जैविक घटकांची विविधता म्हणजे जैवविविधता होय. जैविक विविधता हा शब्द सर्वप्रथम वॉल्टर डी रोसेन या विचारवंताने सन 1986 मध्ये सर्वप्रथम वापरला. त्यांनी जैवविविधतेची व्याख्या करताना असे म्हटले की एकाच परिसंस्थेमध्ये किंवा परिसंस्थेच्या संबंधित क्रियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य सजीवांचे एकत्रीकरण म्हणजे जैवविविधता होय. नंतरच्या कालखंडामध्ये विविध विचारवंतांनी जैवविविधतेच्या संदर्भात व्याख्या करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. जसे की एखाद्या प्रदेशात सजीवांमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनुसार जसे अनुवंशीय, जातीय व परिसंस्थेच्या नुसार असलेले भिन्न भिन्न प्रकार म्हणजेच जैवविविधता होय. या व्याख्या आपण आधीच्या लेक्चरला पाहिलेल्या आहेत. 1980च्या दशकामध्ये संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण प्रकल्पाची आखणी करताना जैवविविधतेच्या संरक्षणाबाबत विचार विनिमय सुरू झाला. त्याची परिणिती म्हणजे 1980च्या शेवटी सर्वसमावेशक अशी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आवश्यक असे धोरण ठरवण्यात आले. 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली आणि ही समिती जैवविविधतेच्या संवर्धनाविषयी कार्य करेल, धोरणे राबविले जातील हा प्रमुख हेतू यामागे होता. आपण पाहूयात आता जैवविविधतेचे आर्थिक मूल्य. विद्यार्थी मित्रांनो, जैवविविधता ही थेट अन्न, इंधन याशिवाय विविध स्रोतांमधून वापरली जाते. जैवविविधता नियमन, सांस्कृतिक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्याच्या परिसंस्थेच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका
बजावते. जैवविविधतेचे मानवांसाठी मूलभूत मूल्य आहे, कारण मानव आपल्या सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय कल्याणासाठी जैवविविधतेवर अवलंबून आहे. जैवविविधतेचे घटक सांस्कृतिक ओळखीस हातभार लावू शकतात आणि बऱ्याच पर्यावरणीय वैशिष्ट्ये वारंवार सांस्कृतिक परंपरेत समाविष्ट केली जातात. जैवविविधता ही एक व्यापक संकल्पना आहे. जैवविविधता 3 स्तरांवर दिसून येते. त्यास जैवविविधतेचे प्रमुख 3 प्रकार असे देखील म्हणतात, जे की पुढील प्रमाणे आहे. एक म्हणजे जनुकीय विविधता, त्यास इंग्लिशमध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी या नावाने संबोधले जाते. दुसरा आहे जाती विविधता, ज्यास स्पेसिस डायव्हर्सिटी या नावाने संबोधले जाते. तिसरा आहे परिसंस्था विविधता, इकोसिस्टम डायव्हर्सिटी या नावाने संबोधले जाते. तर पाहूया जनुकीय विविधता. शरीरातील सर्वात सूक्ष्म भाग म्हणजे पेशी होय व त्यातील अतिसूक्ष्म घटक म्हणजे जीन्स, जनुक होय. सन 1884 मध्ये ट्रान्सबर्गर व हर्टबिग यांनी गुणधर्माचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होते हे सिद्ध केले. 1909 मध्ये डॉनिश जीवशास्त्रज्ञ विल्यम जॉहान्सेन यांनी जीन हा शब्द वापरला. विविध गुण वैशिष्ट्ये निश्चित करणारा शरीरातील घटक म्हणजे जीन्स होय. प्रत्यक्ष कार्य करू शकणाऱ्या प्रथिनांची रचना करण्यास लागणाऱ्या सर्व माहितीचा एकत्रित साठा म्हणजेच जनुक होय. भारतात द इंडियन नॅशनल प्लांट जेनेटिक रिसोर्सेस सिस्टीम INPGRS आणि इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च IACR या संस्था जनुक संवर्धनाचे काम करतात. भारतात उदाहरणार्थ भाताच्या जगभरात 2 प्रमुख उपजाती आहेत आणि त्यांचे 40,000हून अधिक प्रकार पिकवले जातात. त्यामध्ये रोपांची उंची, ओंब्यांची लांबी, एकेका ओंब्यातील तांदूळाची संख्या, आकार, वास, चव, उत्पादन, हाती येण्यासाठी लागणारा कालावधी, त्या पिकाची नैसर्गिक कीड प्रतिकार क्षमता अशा बाबीमध्ये आपल्याला विविधता दिसून येते. दुसरा आहे जाती विविधता, स्पेसिस डायव्हर्सिटी. एकाच अधिवासात विविध प्रकारचे विविध जातीचे सजीव वेगवेगळ्या संख्येने राहतात, त्यास जातीय विविधता असे म्हणतात. वनस्पती व प्राण्यांच्या विविध जाती एकाच प्रदेशात आढळून येतात, त्याला जातीची विविधता या नावाने संबोधले जाते. जगामध्ये 1.5 दशलक्ष सजीवांच्या जाती मानवाला आपल्याला ज्ञात आहेत. तिसरा आहे परिसंस्था विविधता. परिसंस्था बदलाबरोबर त्यातील सर्व घटकही बदलतात, त्यास परिसंस्था विविधता असे म्हणतात. विविध प्रदेशात वेगवेगळ्या परिसंस्था कार्यरत असतात. त्यामध्ये विविध जैविक व अजैविक घटक असून त्यांच्या सतत आंतरक्रिया सुरू असतात. मानवाच्या हस्तक्षेपामुळे परिसंस्थेत अनेक बदल घडून येतात. त्यामुळे अनेक परिसंस्था या असंतुलित होऊन त्यातील जैवविविधता कमी होऊन लागलेली आहे. परिसंस्थातील विविधतेमुळे पृथ्वीवर जगण्याला एक परिस्थिती टिकून आहे. उदाहरणार्थ पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईड वनस्पतीद्वारे शोषला जातो. वनस्पती नष्ट झाल्या तर वातावरणात CO2 चे प्रमाण वाढते आणि हरितगृह परिणामात भर पडू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, 2010 साल हे जैवविविधतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. जैवविविधतेचा ऱ्हास कमी करणे हा त्यामागील उद्देश होता. हवेची गुणवत्ता राखणे, जलशुद्धीकरण करणे, परागकण वाढविणे, क्षरणाला प्रतिबंध करणे, मृदा सुपीक करणे, वातावरणातील व जलावरणातील रसायनांचे नियमन करणे इत्यादी बाबी जैवविविधतेमुळे साध्य होतात. याशिवाय
लोकसंख्या वाढ, निर्मलीकरण, प्रदूषण, जागतिक हवामान बदल इत्यादी मानवी कृतींशी संबंधित कारणामुळे जैवविविधतेचे प्रमाण सातत्याने घटत आहे. परिसंस्थेतील बाह्य जातींचे उच्चाटन करणे, कीटकनाशकांच्या वापरात घट करणे, जैवविविधता राखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदे करणे, जनुक पिढी तयार करणे इत्यादी उपायामुळे जैवविविधता राखता येऊ शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, विविधतेचे आर्थिक मूल्य हे अनन्यसाधारण या स्वरूपातले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या तासिकेमध्ये आपण नवीन मुद्द्याला अनुसरून चर्चा करूया. तोपर्यंत नमस्कार.